गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आपली जुलैमध्ये परत सी-टेटची परीक्षा निघेल आणि याच्यासाठी तयारी आत्तापासूनच केलेली खूप चांगली. आता बघा, आपण जेंडर रूढिवाद या संदर्भात हा व्हिडिओ बघणार आहोत. जेंडर रूढिवाद काय असतो, जेंडर समानता काय असते, जेंडर लचीलापण काय असतं. आता आपण जेंडर रूढिवाद बघणार आहोत आणि यावेळा मी तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण आणि टॉपिक समजून, कारण आत्तापासून तुम्ही जर वेळ दिला तर तुम्हाला, कारण तुम्ही टायमावर जेव्हा परीक्षा 1 महिन्यावर असते तेव्हा अभ्यासाला लागतात. आता जेंडर रूढिवाद, आता हे एक चित्र आहे आणि याच्यावर जेंडर रूढिवाद संदर्भात तुम्हाला मी स्पष्टीकरण देतो आणि याच्यातून पण तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल. आता बघा, जेंडर रूढिवाद काय असतो म्हणजे लिंग रूढिवाद काय असतो हे इथे सांगितलेलं आहे, ते आपण समजून घेऊया. लिंग रूढ़िवाद का मतलब है किसी व्यक्ति को केवल उसके लिंग के आधार पर किसी ही कुछ खास गुणों, विशेषता या भूमिका देना. म्हणजे काय म्हटलेलं आहे, रूढिवाद म्हणजे काय असतो, किसी व्यक्ति को केवल उसके लिंग के आधार पर, लिंग के आधार पर म्हणजे ती मुलगा आहे म्हणून तिने हे काम केलं पाहिजे आणि मुलगा आहे हे काम केलं आणि मुलगी आहे म्हणून तिने हे काम केलं पाहिजे. म्हणजे काय केलं, म्हणजे केवळ कशाच्या आधारावर, फक्त लिंगच्या आधारावर. बरोबर आहे का नाही. मग ज्या वेळा असे कामं दिले जातात याला रूढिवाद म्हणतात. काय म्हणतात, ये रूढ़िवाद समाज में व्यापक रूप से फैली हुई है और इसे लोगों के व्यवहार और दृष्टिकोन पर असर पड़ता है. लिंग रूढ़िवाद से जुड़ी कुछ बातें. बघा, म्हणजे आपण काय म्हणतो, काय एखादा समाज असेल, कुठलाही समाज, आपण बघा, आपण जरी भारतात असतो तर आपल्यामध्ये काय, तर आपण काय करतो, मुलांना काय मानतो, वंशाचा दिवा. बरोबर आहे का. म्हणजे काय झालं, त्याला फक्त लिंगच्याच आधारावर त्याला काय केलं, वंशाचा दिवा मानले गेले. किंवा मुलं काय असतात, खूप प्रभावी असतात, मुली कमजोर असतात, मुली रडक्या असतात. हे कशाच्या आधारावर, आपण फक्त लिंगच्या आधारावर मानलेलं आहे. आता हे जे पहिलं चित्र मी तुम्हाला दाखवतो. आता इथे बघा, म्हणजे इथे काय झालेलं आहे, आता समजा काही ठिकाणी काय असतं माहितीये का, हा, तर मुलीला काय मानतात, खूप महत्वाचं मानतात, मुलीला खूप महत्वाचं मानतात, का मुलगी खूप चांगल्या असतात, मुली मायाळूच असतात आणि मुलीच काय करतात, आपला सांभाळ करतील. काही ठिकाणी असं पण असतं. आणि मग काय केलं जातं, म्हणजे इथे बघा, मुलीला काय घेतलंय, जवळ घेतलेला, मुलगा काय खाली उभा आहे. म्हणजे याचा अर्थ काय होता, हा पण एक रूढिवाद झाला ना. म्हणजे काय, काही घरांमध्ये काय मुलीला खूप माया दिली जाते, मुली कम समजूतदार असतात. म्हणजे काय झालं, इथे पण रूढिवाद तयार झाला. तर मुलं काय करतात, मुलं रागीट असतात बा, मुलं सांभाळ करत नाही. आता झालेला आहे गैरसमज, का मुलं काय करतात, सांभाळ करत नाही. म्हणजे काय, मग मुलांना एवढं जवळीक नाही, मुलींना. मग समजा, आणि एखाद्या आता मागची परंपरा काय होती, तर हा मुलगा काय कडेवर इथे बसलेला असेल, मुलगा कडेवर बसलेला असेल तर मुली पायी चालत असेल. म्हणजे काय झाले, रूढिवाद झाले. म्हणजे मग काय म्हणणं होईल, का मुलगा काय वंशाचा दिवा आहे, तो आमचा पुढे पालन पोषण करेल, आम्हाला तो सांभाळेल, म्हणून आम्ही मुलाला कडेवर घेतलं. म्हणजे काय झालं, रूढिवाद तयार झाला. म्हणजे ज्या ठिकाणी फक्त लिंगाच्या आधारावर, बरोबर आहे का नाही, का भेद केला जातो, त्याला काय म्हटलं जातं, रूढिवाद केला जातो. म्हणजे यावेळा बघा, तुम्हाला प्रश्न पण आले होते सी-टेटला, म्हणजे येतातच पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न, रूढिवाद म्हणजे रूढिवाद मध्ये कसे येणार. म्हणजे आता बघा, आता रूढिवाद म्हणजे काय, आपण बघा, आता मुलगी असते तर मुलीने काय केलं पाहिजे, तर आपल्याकडे काय, घरकाम. बरोबर आहे का नाही. आता मुलगी असते, मुलगीकडे काय असतं, घरकाम असतं. बरोबर आहे का नाही. घरचे काम असतात. त्याच्यानंतर तिने बाहुली खेळलं जर असेल तर बाहुली खेळलं पाहिजे. बरोबर आहे का नाही, बाहुली बरोबर खेळलं पाहिजे. असं आपल्याकडे पूर्व पारंपरिक आहेत. किंवा तिने छोटे खेळ घेतले पाहिजे. पण समजा आता मुलगा जर बाहुली खेळायला लागला, आता समजा एखादा मुलगा आहे आणि तो जर बाहुली खेळायला लागला, मुलगा बाहुली खेळायला लागला, तर मग बाकीची मुलं काय करतात, त्याला चिडवतात, चिडवायला लागतात. म्हणजे का चिडवतात, कारण त्यांनी आजच्या म्हणजे जुन्या परंपरापासून ऐकलं काय आहेत, का मुलं बाहुली खेळत नाही. काय ऐकलेलं आहे, का मुलं बाहुली खेळत नाही. म्हणजे मग काय काय दर्शवतात, हे रूढिवाद दर्शवता ना. आता ह्या वेळा पण आलेला एक प्रश्न होता ना. म्हणजे काय होता, आता उदाहरणार्थ एखाद्या मुलाने बाहुली घेतली, बाहुली खेळायला घेतली आणि बाकीचे मुलं त्याच्यावर हसताय, मुली पण हसताय, का काय काही वेळ बाहुली मुलींचे खेळ खेळतो किंवा मुलींचे साधनं वापरतो. म्हणजे मग काय होईल, का मग हे मुलं का हसताय, याला कारण काय आहे, का रूढिवाद. रूढिवाद आहे, काय काय दर्शवतात हे, का जेंडर रूढिवादाला दर्शवता आहेत. म्हणजे जेंडर रूढिवाद आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल, का रूढिवाद म्हणजे काय असतं, एखाद्या समाजाने एखादी परंपरा
पूर्वीपासून लावून दिलेली, म्हणजे मुलीने हा ड्रेस घातला पाहिजे, मुलाने तोच घातला पाहिजे, याला जेंडर रूढिवाद असं म्हटलं जातं. आणि ते रूढिवाद काय असतं, लिंगच्या आधारावर. आता गुलाबी कलर जर समजा एखाद्या गुलाबी कलरचा मुलाने कपडा घातला तर लगेच मुली म्हणतात का रे तू मुलीसारखा कपडा घेतला, किंवा मुलं पण त्याला चिडवतात तू मुलीसारखा राहतो. म्हणजे का असं वर्तन ते मुलं काय करतायत का, हे काय आहेत, जेंडर रूढिवादात दर्शवतायत. कारण त्यांना त्यांच्या विचारशैलीवर कशाचा प्रभाव झालेला आहे, जेंडर रूढिवादाचा प्रभाव झालेला आहे. हा एक प्रश्न तुम्हाला हमखास याच्यावर येणार. आता जेंडर समानता आणि समता. आता बघा समानता आणि समता याच्यामधील फरक या चित्राच्या आधारे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल. नाहीतर तुम्हाला किती बारीक समजवलं तरी समानता आणि समता याच्यामधील फरक कळत नाही. आता बघा समानता काय म्हणते, बघा समानता काय म्हणते. आता बघा इथे एक मुलगा आहे, इथे एक मुलगी आहे आणि इथे पण एक मुलगी आहे. आता समानता काय म्हणते का, प्रत्येकाला म्हणजे आपण आरक्षण कशाच्या बेसवर दिलंय हे पण तुम्हाला आता कळेल. आता समानता काय म्हणते, समानता म्हणते ज्याची जेवढी उंची आहे ना त्याला तेवढे प्रयत्न करू द्या, प्रयत्नच करू द्या. आता उदाहरणार्थ समजा ह्या मुलीला समजा ही फांटी पकडायची, तर किती जरी प्रयत्न केले तर इथपर्यंत जाईल का, ती इथपर्यंत जाईल का, किंवा ही जाईल का, तर हा आराम के साथ जाऊ शकतो. समानता काय म्हणते, प्रत्येकाला सारखं ठेवा. समानता काय म्हणते, प्रत्येकाला सारखं ठेवा. पण तुम्हाला वाटतं का, जर या मुलीला जर आपण काहीतरी पाठिंबा दिला नाही, किंवा समजा हिला आपण आरक्षण दिलं नाही, म्हणजे आरक्षण म्हणजे काय, याच्यामध्ये काही सूट जर दिली नाही, तर इथपर्यंत ती जाईल का, जाऊ शकत नाही. आणि हा जाऊ शकेल. मग समानता काय म्हणते का, प्रत्येकाला काय समानता वागवा. समानता म्हणजे आरक्षण पण कोणाला द्यायचं नाही. मग काही लोक काय म्हणतात, समान नागरी कायदा लावा. आता काही लोकांना समान नागरी कायदा लावा म्हणजे हे पण कळत नाही समान नागरी कायदा काय असतो. समानता म्हणजे काय असते, तर प्रत्येकाला एका रेषेत ठेवायचं, एका रेषेत. आता समजा इथे दुर्बल घटकातील समजा ही बुटकी मुलगी, ही बुटकी, जर यांना आपण आपण जर सांगितलं नाही तुम्हाला फाटी पकडायची आहे ना, तुम्हाला एकच लेवलच्या खुर्च्या दिल्या जातील आणि पकडा, तुम्हाला फाटीपर्यंत जायचं असेल, होईल का? आता समजा याच्यावरून, या समानतेवरून समजा एखाद्याला शाळेमध्ये जायचंय आणि त्या शाळेची 10,000 रुपये फी आहे, 10,000 रुपये फी आहे. आता समजा हा मुलगा 10,000 भरू शकतो, ही समजा 8 भरू शकते आणि ही 5च भरू शकते. पण तुम्ही जर नियम लावला तर सगळ्यांनी काय करायचं, 10,000च फी भरायची. सगळ्यांनी 10,000 फी भरायची, असा जर तुम्ही नियम लावला तर हिचं कठीण किती होऊन जाईल, या मुलीचं शिकणं खूप कठीण होऊन जाईल. म्हणजे काय असेल, समानता योग्य आहे का, अजिबात योग्य नाही. समानता अजिबात योग्य नाही. म्हणून तुम्हाला वर्गात समानता नको, तर काय पाहिजे, समता हवी. आता समता काय आहे हे पण मी तुम्हाला समजून देतो. आता समता काय असते, आता समता काय म्हणते हे लक्षात द्या. आता समता म्हणते का तुझी हाईट जास्त आहे ना, तुझी हाईट जास्त आहे ना, म्हणजे तू या फाटीपर्यंत सहज जाऊ शकतो. म्हणजे मग तुला एवढी साधनांची गरज आहे का, अजिबात नाही. बरोबर आहे का नाही? या मुलीची उंची थोडी कमी आहे, मग हिला थोडं साधनाची समजा 20% हिला गरज आहे साधनाची, तर हिला देऊ, म्हणजे ही पण या फाटीपर्यंत पोहोचेल. समता. आणि आणि ही खूप बुटकी आहे, ही खूप बुटकी होती समानतामध्ये. पण आपण जर हिला समजा आरक्षण दिलं किंवा हिला बॉक्स दिले तर ही या फाटीपर्यंत जाईल. म्हणजे काय म्हणते, समानता काय म्हणते, सगळ्यांना एका रेषेत बांधून चालत नाही, तर सगळ्यांना एका रेषेत आणण्यासाठी प्रयत्न करा. बघा समानता कार्य कुठे करते हे लक्षात घ्या. समानता कार्य कुठे करते माहितीये का, समानता काय म्हणते, सगळ्यांना एका रेषेत इथे ठेवा. पण समता काय म्हणते, सगळे इथे रेषेत आले पाहिजे. इथे महत्व नाही, समानतेमध्ये इथे महत्व नाहीये, इथे महत्व, समतामध्ये इथे महत्व नाहीये. तो कुठल्या घटकातील असेल, कुठल्या दुर्बल घटकातील असेल, त्याची आर्थिक परिस्थिती काय असेल, त्याचं बॅकग्राऊंड काय असेल, याला समता महत्व देत नाही, याला समता महत्व देत नाही. तुम्ही इथपर्यंत जा याच्यासाठी सहकार्य करते. आणि समानता काय म्हणते, त्याची आर्थिक परिस्थिती नाही ना, मग त्याने काही शिकू नये. याची आहे मग हिने थोडं शिकलं, आणि याची चांगलं आहे म्हणजे हा चांगला शिकला पाहिजे, हे समानता म्हणते. म्हणजे याच्याने मग तुम्हाला प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, वर्गात काय पाहिजे, तर वर्गात समता पाहिजे. समता पाहिजे. मग तुम्हाला इथे पण मग काहींचा इथे गोंधळ होतो, समानता आणि समतामध्ये गोंधळ होतो. आता परत तुमचा गोंधळ होणार नाही, कारण समता काय म्हणते का प्रत्येक पुढे गेला पाहिजे, आणि समानता काय म्हणते, ज्याच्याकडे आहे तोच पुढे गेला पाहिजे. म्हणजे याच्यातील हा फरक तुम्हाला कळाला. आता बघा पुढे मी
आता जेंडर समता आणि समानता याचे मी म्हणजे तुम्हाला लिहून पण देतो, म्हणजे ज्याच्याकडून तुम्हाला ते. आता जेंडर समता म्हणजे काय? मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांना समान शिक्षणाचा हक्क देणे म्हणजे जेंडर काय होय? समता होय. आता इथे जर समानता राहिली असती, इथे जर समानता राहिली असती ना, समानता राहिली असती तर इथे काय झालं असतं, तर मुलं हुशार असतात. आपला पूर्व परंपरेत रूढीवाद काय का मुलं हुशार आहेत म्हणजे त्यांना शिक्षण द्यायला पैसे खर्च करा. आपल्याकडे पण ते चालतं ना मुलांची. मग मुलाला काय करतात, चांगल्या शाळेत टाकतात आणि मुलीला काय टाकतात, झेडपीची एखादी शाळा असेल जिथे फी लागत नाही. म्हणजे म्हणजे ती समानता झाली का? हा, ती काय झाली, एक प्रकारची समानताच झाली. म्हणजे काय असेल, मुलाला थोडं महत्व जास्त, तो पुढे चालला, मुली थोड्या मागे येत आहे. पण समानता काय म्हणते, दोघांना चांगलं शिक्षण द्या, दोघांना चांगलं शिक्षण द्या, दोघांची फी भरा. म्हणजे काय म्हणते, ही समता म्हणते. कुठल्याही कार्य करताना दोघांना एक सारखं समजणे म्हणजे ही समता असते. म्हणजे आता बघा, आता माहिती आहे हिमान सिंग मॅम आहेत. आता हे बघा, म्हणजे काय, आपण जर समता दिली नसती तर समता दिली नसती. आता बघा या डिजिटल बोर्डवर शिकवतात, बरोबर आहे का नाही? डिजिटल बोर्डवर ह्या शिकवतात. आता तुम्हाला माहिती आहे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे टीचिंग करतात. आणि जर समजा इथे जर सांगितलं असतं का तू मुलगी आहे म्हणून तुला डिजिटल बोर्ड भेटणार नाही. आता इथे बघा एक सर आहेत. आता इथे काय, इथे पुरुष आहेत. मग इथे जर म्हटलंय का फक्त पुरुषांनाच आपण काय करू, डिजिटल बोर्ड देऊ, म्हणजे काय असेल मग तेच, म्हणजे तो मुलगा आहे ना म्हणून त्याची आपण फी भरायची, म्हणजे काय असेल, तो इथे शिकू शकेल. पण इथे काय म्हणते, समता काय म्हणते का दोघांना सहकार्य द्या, दोघं शिक्षक होऊ शकतात, दोघांना तुम्ही चांगले साधनं द्या. आता इथे बघा, इथे पण तुम्हाला एक उदाहरण स्पष्ट होईल. आता समजा इथे एखादा मुलगा आहे, हा हा मुलगा आहे. आता उत्तर देताना इथे बघा मुलगी पण उत्तर देते, इथे मुलगा पण बसलेला आहे, मुली पण, सर काय करतात, मुलींचं पण म्हणणं ऐकताय, मुलांचं पण ऐकताय. म्हणजे याचा अर्थ काय, जेंडर समता आहे. आणि जर समजा या शिक्षकाने फक्त याचंच ऐकलं असतं, याचंच ऐकलं असतं आणि मुलीचं ऐकलं नाही, म्हणजे पक्षपात केला. पक्षपात करायला लागला ना. पक्षपात म्हणजे मुलांचं म्हणणं ऐकायला लागला आणि ह्या मुलींचं म्हणणं तो ऐकत नाही, म्हणजे काय झालं, पक्षपात करायला लागला. म्हणजे मग असं पण होईल. पण जेंडर समता काय म्हणते का दोघांना तुम्ही एकसारखं पकडलं पाहिजे. म्हणजे या चित्राद्वारे तुम्हाला हे होतं का जेंडर समता म्हणजे काय असतं, तुम्ही मुलींना पण सहकार्य करा, मुलींना पण त्या हक्क आहे आणि मुलांना पण तो हक्क आहे, हे म्हणतात जेंडर समता. आता समानता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं. आता समानता असली असती तर काय असती, समजा आता समजा मुलींना समजा प्रोत्साहन मिळालं. आता इथून पुढे काय म्हणतात का मुली खूप हुशार असतात. आता आजचा काळ थोडा बदलला. आता काय नाही, मुलीच खूप हुशार असतात, मुलीच टॉप आहे. मग समजा आता ही मुलगी आहे म्हणून मुलीलाच तुम्ही काय सांगितलं का डिजिटल बोर्ड मुलीलाच घेऊन द्यायचा, मुलांना घेऊन द्यायचा नाही. म्हणजे काय झालं, म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही आहे त्यालाच तुम्ही पैसे देताय, असंच होईल ना. आता मुलगी हुशार आहे, तिची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि तुम्ही जर तिला अजून पैसे दिले तर तिचा विकास होईल. पण ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे द्या, त्याच्याकडे द्या. आणि आपण जर समजा एखाद्याकडे समजा खूप संपत्ती आहे आणि त्याला जर आपण स्कॉलरशिप दिली, बरोबर आहे का नाही, त्याला आपण स्कॉलरशिप दिली तर योग्य होईल का? अजिबात नाही. मग समता काय म्हणते का ज्याची आर्थिक परिस्थिती, ज्याची आर्थिक परिस्थिती कमी आहे त्याला स्कॉलरशिप द्या, त्याला काहीतरी सूट द्या, 30% फी भरण्यामध्ये किंवा एक्झाममध्ये. आपण पण बघा, ओबीसी असतात, एसटी असतात, यांना काय सूट दिलेली असते आपल्यापेक्षा, म्हणजे जे जनरल असतात त्यांच्यापेक्षा 8 मार्कांनी, 5 मार्कांनी, 4 मार्कांनी. का सूट दिली असते का ते एका लेवलला आले पाहिजे, बरोबर आहे का नाही, का ते एका लेवलला आले पाहिजे. आणि एका लेवलला येण्यासाठी काय केली जाते, त्यांना सूट दिली जाते. आणि जर समजा आता बघा आपला सीटेटचा निकाल काय असतो, 82 जे असतात, ओबीसी एसटी वगैरे असतात, आणि जे जनरल असतात त्यांना 90 असतात. आता मग काहींचं म्हणणं काय, आमच्यावर अन्याय आहे, पण त्यांची परिस्थिती अजून पण खूप नाजूक आहे. जे ओबीसी तरी बरी आहे, पण एसटी मध्ये जे लोक असतात नाजूक आहे. मग यांना या 8 मार्काची सूट का, जेणेकरून हे पण यांच्या बरोबर येतील आणि काय होईल, सारखं निर्माण होईल, म्हणून काय दिली जाते, समता दिली जाते. आता तुम्हाला समता आणि समानता याच्यातील फरक चांगला कळला. आता जेंडर समानता म्हणजे काय, आता हे पण आपण बघूया. एखाद्या कामामध्ये मुलं करत असतील तर जास्त महत्व मुलांना देणे, मुलींना कमी देणे, याला जेंडर समानता असे म्हणतात. म्हणजे जेंडर म्हणजे आता हे बघा, आता पूर्वी काय होतं का, शिक्षक काय व्हायचे, म्हणजे पुरुष वर्ग जो असेल तो शिक्षक व्हायचा का, पूर्वी काय होतं लांब लांब. आता बघा कोकणामध्ये बदल्या व्हायच्या किंवा या व्हायच्या.
मग आता काय म्हटलं जायचं पूर्वी का फक्त पुरुषांनीच काय घेतलं पाहिजे, डीएड बीएडचं शिक्षण घ्या आणि ते नोकरीला बाहेर जाऊ शकतात म्हणून यांनाच नोकरी त्यांनाच द्या. म्हणजे असा एक गैरसमज होता का मुली काय असतात बाहेर राहू शकत नाही. म्हणजे काय होतं, पण आता शासनाने काय केलं, शासन काय म्हणतं, जर लेडीज असेल आता समजा तिचं लग्न झालं असेल तर नवरा बायकोला काय करायचं, एकाच गावात सर्व्हिस द्यायची, एकाच गावात सर्व्हिस द्यायची. म्हणजे काय होईल, जेंडर समता आणली ना, म्हणजे दोघं एकत्र असले तर ते शिकू शकतात. आणि मग आपण जर म्हटलं असतो मुलीला फक्त गाव पातळीवर द्या आणि पुरुषाला बाहेर टाका, म्हणजे हे पण झालं असतं का? अजिबात नाही. म्हणजे दोघांना एका याच्यामध्ये समान समतामध्ये आणण्यासाठी, समानतामध्ये आणायचं नाही तर त्यांना समतामध्ये आणायचं, यासाठी हा प्रयत्न केला जातो. आता बघा जेंडर लचीलापण. आता हा पॉइंट पण थोडा महत्वाचा आहे. आता जेंडर लचीलापण. लचीलापण म्हणजे काय असतं? जेंडर लचीलापण म्हणजे काय असतं? वेळेप्रसंगी आपल्या जेंडर भूमिका बदलतात. बघा हेच सगळ्यात महत्वाचं आहे का वेळेप्रसंगी आपल्या जेंडर भूमिका बदलतात. एखाद्या कार्यात करत असताना जर मुलगा तिथे उपस्थित नसेल तर मुलगी ते कार्य करणे व मुलगी उपस्थित नसेल तर मुलाने कार्य करणे, याला जेंडर लचीलापण म्हणतात. आता जेंडर लचीलापण म्हणजे तुम्हाला मी समजून देतो. जेंडर लचीलापण म्हणजे कसं असतं, आता उदाहरणार्थ घरामध्ये झाडझूड करायचं काम कोणाचं असतं? आपण काय म्हणतो जेंडर रूढीवाद, फक्त मुलींनीच काय करायला झाडझूड. आता समजा घरी कोणी नाही, तुमची आई घरी नाही किंवा तुमची बहीण घरी नाही, तर त्या मुलाने झाडलं. मुलाने झाडलं म्हणजे भूमिका बदलली. म्हणजे काय झालं, जेंडर लचीलापण झालं. बरोबर आहे का नाही? जेंडर लचीलापण झालं. आता उदाहरणार्थ पूर्वी असे टी शर्ट वगैरे होते किंवा काय होते फक्त मुलांनीच घालायचे असं होतं. आता काय मुली पण घालतात. म्हणजे काय झालं, वेळेप्रसंगी आता एखाद्याला कपडा नाही मग त्याने घातले तर काय झालं, जेंडर लचीलापण म्हणजे काय असतात, वेळेप्रसंगी तुम्ही ज्या वेळा भूमिका बदलतात याला जेंडर लचीलापण असं म्हणतात. मग तसंच आपण म्हटलं ना, अभ्यासक्रम पण लचीला होना चाहिए. मग आता लचीला म्हणजे कसा होण्याचा आहे, म्हणजे आता 5वीचा वर्ग आहे. काय आहे, 5वीचा वर्ग आहे आणि 5वीच्या मुलांना समजा गणित विषयामध्ये समजा लसावी असेल. आता त्यांना एलसीएम वगैरे काहीच माहीतच नाही. मग तुम्ही काय करणार, लचीलापण म्हणजे काय करणार, मग त्यांना तुम्ही 4थीचं पण शिकवणार ना. 4थीला म्हणजे समजा मूळ संख्या असतील, काय शिकायचं ते पण शिकवणार. म्हणजे काय झालं, तुम्ही अभ्यासक्रम लचीला केला. तसंच जेंडर रूढीवाद पण काय असतो, जर तुम्हाला सुधारायचं असेल तर त्याच्यामध्ये समता पाहिजे आणि त्याच्यामध्ये लचीलापण पण पाहिजे. वेळेप्रसंगी भूमिका बदलवल्या पाहिजे. आता जर तुम्ही सांगितलं आज तुमच्या शाळेत समजा शिक्षक येणार नाहीत. आता समजा एखादी शिक्षक येणार नाही, मग एखादा टॉपिक शिकवायचा आहे, मग असं नाही मग तो फक्त महिलेने शिकवला पाहिजे. मग असं नाही, जर तिथे महिला शिक्षक उपस्थित असेल तर महिला शिक्षकाला पण ते काम द्या, महिला शिक्षक ते काम करेल. आता बघा एखादा आता मुख्याध्यापक काय असतात, खूप साऱ्या शाळांवर पुरुष वर्गच असतो. बरोबर आहे की नाही? का पुरुष वर्ग देतात का, जेणेकरून त्याला बाहेर जावं लागतं किंवा हे काय असतात, मीटिंग असतात यासाठी. पण मग नंतरून मग काय केलं शासनाने, का यांना पण चांगले साधनं द्या, मग यांना पण म्हणजे वाहनांची साधनं द्या, म्हणजे हे पण काय करतील, तिथे मीटिंगला जाऊ शकतील. म्हणजे काय असतं, मुलींना पण प्रोत्साहन देऊन म्हणजे काय झालं, जेंडर लचीला पण केलं. म्हणजे या प्रकारे तुम्ही सीटेटचा अभ्यास आतापासून कंटिन्यू करा आणि तुम्हाला 100% यश मिळेल. पण तुम्ही जर टायमावर आणि आता ब्रॉड क्वेश्चन बघा, यावेळा तुम्ही खूप ब्रॉड क्वेश्चन बघितले, असेच ब्रॉड क्वेश्चन येणार, कारण इथून पुढे प्रश्न छोटे होणार नाही तर मोठेच प्रश्न होणार. त्यासाठी आत्तापासून अभ्यासाला लागा. आणि 9वी-10वीचं ज्यांचं बीएड आहे ना, मग आता ह्या लोकांचं काय, आम्हाला काय सीटेट लागणार नाही बा, आम्ही काय करू, आम्ही इकडे 9वी-10वीला जाऊ. पण 9वी-10वीच्या जर समजा 1000च जागा जर निघाल्या तर 1000 जागामध्ये तुमचा नंबर लागेल का, हा पण विचार. कारण टेट जर दिली तुमचं मेरिट 150च्या पुढे जायला बसलं, कारण सगळे लोक काय होतात, अपात्र होतात, मग ते 9वी-10वीसाठीच अर्ज करतात. मग तुम्हाला जर जर तुमचं बीएड असेल आणि तुम्हाला जर यायचं असेल 5 ते 8 मध्ये, तर तुम्हाला सीटेट पास होणं खूप महत्वाचं आहे. आणि पास व्हावं लागेल म्हणजे काय होतात, तुम्ही 5 ते 8 मध्ये पण जॉब करू शकता आणि 9 ते 10 पण जॉबला मिळेल. म्हणजे तुम्हाला एवढी संधी मिळते. आणि जर तुम्ही पास नसाल तर याच्यामध्ये मग 1000 मध्ये, आता तुम्हाला एक सांगू का, संस्थेवर काय असेल, पैसा भरून यांनी काय केलं, खूप संस्थांनी पैसे घेऊनच काय केलं, पहिलेच पद भरती करून घेतलेले. मग जागा उरल्या कुठे, अजिबात नाही. मग मी टेट देईल आणि टेट मधून माझा नंबर लागेल, हे पण काहींचं स्वप्नच राहून जाईल. त्यामुळे काय करा, सीटेट आणि टीएटी पास व्हा, म्हणजे तुम्ही पात्र असल्यावर तुमचा हक्क जास्त असतो, तुम्हाला प्राधान्य मिळतं.
बघा माझा सल्ला पडत असेल, पण आतापासून अभ्यासाला लागा.